करू शकतो. पण माझा मोठा मुद्दा असा आहे की तुमचा विरोध कसा आहे. आम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी, तुम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी आमची सरकार, महाराष्ट्रात ऑटो टॅक्सी चालणारे लोक आहेत त्यांच्याकडून अपेक्षा करतात की तुम्ही मराठीमध्ये संवाद करा. आम्ही पण सहमत आहोत. बस एवढाच आहे की 1 मे पासून, महाराष्ट्र दिवस पासून ते तुम्ही सगळ्यांच्या परमिट जप्त करण्याच्या एक धमकी देतात, तो चुकीचा आहे. त्याच्यावर पुनर्विचार करा, फेरविचार करा आणि सगळे ऑटो टॅक्सी वाल्यांना एकदा मौका द्या, संधी द्या त्यांना मराठीच्या बेसिक नॉलेज घेण्यासाठी. आता मी इकडे राम यादव मार्फत गणपत पाटीलनगर मध्ये मोठ्या प्रमाणात आमचे ऑटोवाले राहतात. त्यांना धमकी दिलेल्या गेलेल्या आहेत, त्याचे जेणेकरून ते कमी आलेले. मला पण धमकी दिले आहेत मनसेने की तुम्ही जर मराठीचा विरोध केला तर धमकी म्हणतायत की सरकारकडून धमकी दिलं जाते, परमिट केलं नाही. तुमचं एकच आहे, तुमच्या मंत्री आहे. हा माझा पक्ष आहे, माझे पक्षाचे मॅडम 1 मिनिट मॅम. आणि माझ्या आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात राहणारे सर्व लोकांकडे मराठी भाषेमध्ये संवाद झाला पाहिजे. याच्यामध्ये काही चुकी नाही. पण जेव्हा एक जुना GR आमचे मंत्रीजी पुन्हा एकदा इम्प्लिमेंट करण्यासाठी आग्रह धरतात, तेव्हा त्या GR मध्ये काहीतरी चुकीचा दिसतो आणि याच्यामुळे आमचे जो ऑटोवाले लोक आहेत, टॅक्सीवाले लोक आहेत, त्यांच्यामध्ये उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो. याच्यासाठी मी काळजी व्यक्त केला. याच्यासाठी मंत्री महोदय मंत्री आहे, त्यांच्याशी बोललो, त्यांना मी पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की साहेब याच्यावर तुम्ही पुनर्विचार करा. मी नक्की सांगतो गणपत पाटीलनगर मध्ये राहणारे सर्व ऑटोवालों तुम्ही तुमच्या मनात, आपके मन में जो डर है उसको निकाल दीजिए. सरकार आपकी है, सरकार आपके प्रति संवेदनशील है. मैडम, अरे मैडम, और आप लोग भी थोड़ा सा सरकार का जो आग्रह है उसको स्वीकार करने का प्रयत्न करें. मराठी सक्ती